के एक क्लिप शूट किया गया था जो कि डोनापोला से था, वो था फाइटिंग सीन। खंबा उखाड़ के विलन को मारेगा, याद है ना? तो हम आज वहाँ पे चल रहे हैं। आज के दिन का ये दूसरा पॉइंट रहेगा अपना। ये जो पॉइंट्स है, व्यू पॉइंट्स है, यहाँ पे आए दिनों को मूवीज का शूटिंग होता ही रहता है। जैसे कि सिंघम, साथिया, एक दूसरे के लिए दिल चाहता है, चुपके चुपके, ऐसे करके थोड़ा थोड़ा क्लिप शूट हुआ है डोनापोला व्यू पॉइंट से। मित्रांनो सेकंड पॉईंटसाठी आता आपण जातो आहे। सेकंड आपला पॉईंट आहे, एक फेमस पॉईंट आहे जिथे फिल्म्सची शूटिंग वगैरे होते आणि इथनं आपली बस बाहेर उभी झाली आणि इथनं 1 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागतं, तर आपण चालत चाललो आहे आणि मग दाखवतो त्या पॉईंटला गेल्यावर मी। ऊन खूप आहे मित्रांनो आणि तुम्ही जास्त चालू शकता तर ऑफकोर्स हे सगळे पॉईंट्स विजिट करा, मस्त आहेत पॉईंट। जाऊया पॉईंटवर। तर आपण डोनापोला गेटच्या इथं पोचलेलो आहोत आणि इथनं जर तुम्ही बघताय तर राईट साईडला तुम्हाला एक सुंदर व्ह्यू असा बघायला मिळतो। इथनं एक नंबर सीन आहे, खूप छान असं दृश्य। ती समोर जी टेकडी दिसते मित्रांनो तुम्हाला, ती डोनापोला पॉईंट आहे। तर आपण तिथे वर पण जाणार आहोत, तर जाऊया आपण आता पुढे। तर मला वाटतं इथे आपल्याला तिकीट काढावं लागेल मित्रांनो। तर समोर मित्रांनो तिकीट काउंटर आहे। तर इथे एंट्री फीस आहे मित्रांनो, अडल्ट लोकांचे 50 रुपये आहेत आणि मायनर म्हणजे लहान पोरांचे 25 रुपये आहेत। तर इथे आपण आपली तिकीट काढून घेऊया। तर मित्रांनो आपण आपली तिकीट काढलेली आहे आणि आता आपण इथे सेक्रेटरी गार्डला तिकीट देऊया आणि पुढे जाऊया। तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आता आणि खूप मस्त असं वाटतं इथे। आणि इथे तुम्ही बघू शकता लोकल फिशरमॅन आहेत, ते तिथे फिशिंगसुद्धा करत आहेत फिशिंग रॉडने। खूप छान असं त्यांना बघून वाटतं की जबरदस्त आहे। आणि लेफ्ट साईडला बघितलं तर मित्रांनो बघा मस्त असं एक सीन आहे, इकडनं पण तुम्हाला छान असं दृश्य बघायला मिळतं। आणि तिथे समोर छोट्या छोट्या याच आहेत आणि प्रायव्हेट याच आहेत ते, तर खूप छान असं आहे। आणि पुढे तिथे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत डोंगराच्याच पूर्ण बाजूला। पुढे जाऊया आपण। तर मित्रांनो याच जागेवर सिंघम मूवीची सुद्धा शूटिंग झाली होती, ही जी तुम्ही जागा बघताय। तर इथे सिंघम मूवीची पण खूप शूटिंग झालेली आहे आणि भरपूर साऱ्या मूवींची शूटिंग इथे झालेली आहे। खूप ऊन पण आहे आणि आता चाललो पुढे, बघूया अजून काय बघायला मिळतं आहे।
या स्पॉटला सुद्धा सिंघम मूवीचं शूटिंग झालेलं आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता मस्त असं दृश्य आहे. पूर्ण हा अरबी समुद्र आहे मित्रांनो. खूप छान असं वाटतं इथे येऊन. तर मित्रांनो, डोनापोला ही गोव्यातील एक खूप सुप्रसिद्ध आणि रोमॅन्टिक जागा आहे. तर असं म्हटलं जातं की डोनापोलाची एक स्टोरीसुद्धा आहे. या पॉईंटला डोनापोला नाव का पडलं असं. तर असं म्हणतात की डोनापोला ही पोर्तुगीज काळातली एक श्रीमंत स्त्री होती आणि ती एका श्रीमंत कुटुंबातली होती. तर तिला ना एका स्थानिक मच्छीमारावर इथल्या प्रेम झालं, पण तिचं कुटुंबाने प्रेम मान्य केलं नाही. आणि काय झालं माहिती आहे, ती ह्या गोष्टीने खूप दुखावली आणि त्या दुःखी होऊन तिने ना समुद्रात उडी मारली, आपलं जीवन संपवलं असं सांगितलं जातं. तर या ठिकाणी तिने आपलं जीवन संपवलं म्हणून या जागेला ना डोनापोला असं नाव देण्यात आलं आहे. तर खूपच असं एक प्रेमकथा इथे आपल्याला ऐकायला मिळते. हाच तो स्पॉट आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता हा स्पॉट खूप उंचावर आहे आणि खूप सुंदर असं इथनं दृश्य दिसते. आणि इथनंच डोनापोलाने समुद्रात उडी घातली होती. तर समोर तुम्ही बघताय खूप सुंदर असं दृश्य दिसते. इथे हॉटेल्स वगैरे सुद्धा आहेत साईडला. खूप भारी अशी हवा पण सुटली इथे. वर थंडगार हवा लागते आणि खूप छान असं वाटते. खूप छान अशी जागा आहे. या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता अभंग समुद्र तुम्हाला दिसते पूर्ण असं. हा जो व्ह्यू आहे एक असं डोळ्यात न मावणारं सीन आहे. खूप भारी वाटते ते. इथनं जर तुम्ही खाली बघता तुम्हाला पूर्ण समुद्र दिसतो. तर हे सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी पण प्रसिद्ध आहे आणि चित्रपट शूटिंगसाठी पण लोकप्रिय आहे ही जागा. इथे खूप साऱ्या मूवीजचे शूटिंग झालेली आहे. तर अशा प्रकारे ही जागा आहे. तर मित्रांनो, मला खूप इथे वर येऊन खूप भारी वाटतं आणि खरंच खूप सुंदर अशी जागा आहे. इथनं तुम्ही बघू शकता एक फ्रंट व्ह्यू आहे आणि ते मगाशी मी स्पॉट दाखवला जिथे मूवीची शूटिंग होते ते खाली स्पॉट आहे. आणि आजूबाजूला पूर्ण पुढे तुम्ही बघताय पूर्ण समुद्र दिसते आपल्याला आणि मस्त अशी जागा आहे. तर तुम्हाला मी थोडं पुढे जाऊन दाखवतो. तर इथनं खूप छान असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं मित्रांनो. हे फ्रंट व्ह्यू आहे आणि ते समोर झाड दिसतं मित्रांनो. खूप छान असं सजवलेलं झाड आहे आणि त्या गेटने आपण एंट्री केली आणि इथे आलो आणि शिड्यांनी आपण वर आलो. आणि इथे तुम्हाला ते 2 स्टॅच्यूसुद्धा दिसत आहेत. हे झाड खूप सुंदर वाटतं, फुलांनी मस्त असं भरलेलं आहे. तर आपण आता जाऊया, खाली उतरूया परत. तर आपण मगाशी वरून खाली इथे आलो आणि हा व्ह्यू जो आहे मित्रांनो हा इकडचा एक एंट्री गेटच्या बाजूचा व्ह्यू आहे. त्या साईडला रिसॉर्ट वगैरे आहे
खूप भारी असे समुद्राच्या बाजूला. तर आपण रिटर्न आता बसकडे जाऊया, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला जायचं आहे. संध्या बसमध्येच राहिली कारण तिला जास्त चालायला होत नाही आहे, तिचं पाय दुखायला लागला आहे. तर आपण पटकन जाऊया आता बसकडे.